लंबी प्रतीक्षा के बाद आखिर सानपाड़ा सोनखार अंडरपास कार्यों का भूमि पूजन पूर्व महापौर सागर नाइक के हाथों संपन्न हुआ। चुनाव जीतने के बाद वादे भूल जाने वाले कई नेताओं के बीच दशरथ भगत और भगत परिवार ने काम करके भरोसा कायम रखा है। सानपाड़ा पाम्बे स्थित सोनखार अंडरपास के भूमि पूजन अवसर पर पूर्व महापौर सागर नाइक ने दशरथ भगत की सराहना करते हुए कहा कि उन्होंने जनता से किए वादे को हमेशा जमीन पर उतारा है। इस अंडरपास से मोरा सर्कल की ट्रैफिक समस्या में बड़ी राहत मिलेगी, साथ ही दुर्घटनाओं और प्रदूषण में भी कमी आएगी। वन मंत्री गणेश नाइक के सहयोग से वर्षों से अटका प्रोजेक्ट अब साकार हो रहा है। दशरथ भगत को अंडरपास स्पेशलिस्ट कहा जाता है क्योंकि उन्होंने वाशी और सानपाड़ा में कई अंडरपास की संकल्पना साकार की है। यह परियोजना अगले 18 महीनों में पूरी होने का लक्ष्य है। सेक्टर 19 सानपाड़ा सोनखार या ठिकाणी पामबीच रोडवरती भुयारी मार्ग याचा आजपासून शुभारंभ म्हणजे भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे, सार्थ आनंद आहे। कारण की मी यामध्ये निशांजी असतील, दशरथजी भगतसाहेब असतील, संदीपजी भगतसाहेब असतील, सर्व त्यांच्या नगरसेविका असतील, त्यांचा पाठपुरावा अतिशय जवळून त्या ठिकाणी बघितलेला आहे। आणि एक आदर्श प्रभाग म्हणून त्यांनी या भागामध्ये तिन्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि विविध मुद्दे हातात घेऊन त्याला पूर्णत्वास नेण्याची त्या ठिकाणी जो चळवळ ते करतात, त्याची चळवळीचा रिझल्ट त्यांना लवकरात लवकर भेटतो। ही या ठिकाणी 2019ला प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पास केला आणि विविध समस्यांच्याकडून आपण निराकरण काढून आज या भूमिपूजन सोहळ्यापर्यंत पोहोचलो। याचा पहिली गोष्ट भगत फॅमिलीचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या समस्या जाणली की असा ब्रिज इकडे असला पाहिजे, अशा प्रकारचा आयडिया ही समोर ठेवली। ती ठेवलीच नाही, विचार ठेवलाच नाही, तो विविध समस्यांकडून मार्ग काढत सानपाडाकरांचा मार्ग सुखकर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मेहनत घेतली आणि आज ते आपल्याला साकार होण्याच्या सुरुवात झालेली आहे। याचा फायदा सानपाडामधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होईल, या सोनखारमधल्या प्रत्येक नागरिकांना। भगत कुटुंबाला जवळून बघितलेलं आहे आणि जेव्हा पण इकडे या भागामध्ये मी यायचो तेव्हा निश्चितच मला सर्वजण सांगायची की भगत कुटुंबाचा जो संपर्क आहे तो एकदम दांडगा, प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा आणि समस्यांना वाचा फोडणारा एक आदर्श प्रभाग आणि आदर्श लोकप्रतिनिधी भगत फॅमिलीने अतिशय दिले। दशरथजी भगतसाहेब चळवळीतले नेते, त्यांनी अतिशय आंदोलन वगैरे करून जे गरजेचं आहे तिथे आवाज उठवलेला आहे। नाईक साहेबांच्या ज्या मिटिंग आहेत त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मोठे मोठे पंच आणून पाठपुरावा करून तो आवाज उठवण्याचं काम, ते पूर्णत्वास देखील नेण्याचं काम दशरथजी भगतसाहेबांच्या माध्यमातून झालं। पामबीच या मुख्य रस्त्यावर केसर शॉल्टर समोर जो भुयारी मार्ग होणार आहे त्याचा एकूण अंदाजित खर्च 33 करोड रुपयाचा आहे। याचं काम जे आहे 15 तारखेला जे चालू होईल, म्हणजे 15 डिसेंबरपासून ते त्याच्यानंतरच्या 18 महिने, म्हणजे 18 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे। त्याच्यानंतर तो तयार झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतर करायचं आहे। म्हणजेच 18 महिन्यामध्ये या भागातल्या नागरिकांना याचा वापर करता येऊ शकतो। पण तत्पूर्वी अंडरपास होण्या अगोदर सानपाडा पामबीचमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी जो नागरिक वाशीवरून जो येत असेल त्याला खाली उतरण्यासाठी जी आमची क्षितिज नावाची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तो खाली उतरेल आणि मग तो आपल्या सेक्टर 16A 17, 18, 19 मधले जे नागरिक आहेत ते क्षितिजच्या इथं आताच 1 महिन्याच्या आत तो रस्ता तयार करून त्या ठिकाणी खाली उतरण्यासाठी त्यांना रस्ता तयार करण्यासाठीची विनंती त्या ठिकाणी ठेकेदाराला केलेली आहे। कारण शेवटी सर्व्हिस रस्ता हा बंद, पामबीच रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे तो बंद करता येत नाही, परंतु लोकांना येण्या जाण्यासाठी जी मोराजमधली जी ट्रॅफिक आहे ती कमी करण्यासाठी किंवा ते डायव्हर्ट करण्यासाठी जो 100% लोड मोराजच्या सर्कलवर जो होतो तो कमी करायचा असेल तर खाली उतरण्यासाठी एक रस्ता, पर्यायी रस्ता क्षितिज या ठिकाणी तो खाली उतरेल अशा पद्धतीचा एक सर्व्हिस रस्ता खाली उतरण्यासाठी तयार करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे। आणि म्हणून मी जसं उल्लेख केला कि 18 महीने हा भुयारी मार्ग वापरण्यासाठी तैयार हुई। भूमि पूजन समारोह श्रीफल और कुदाल पूजन के साथ उत्साहपूर्वक संपन्न हुआ, जिसमें बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।